सकाळ सकाळ सर्वांचीच कामं चाललेली आहेत आणि मम्मी करत आहे इडली आणि डोसा। आज माझ्या स्कूलचं फर्स्ट डे आहे, त्यामुळे मम्मीने रात्रीच हे केलं तर वाटत होती ते इडलीचं बॅटर असतं ते, आणि मम्मीचे चाललेत आता इडली डोसा करायची। पप्पांची चाललेली तिकडे देवपूजा, तर बघा आता पप्पांची देवपूजा दाखवते। त्यानंतर मम्मीने केलेलं असं मस्त तुम्हाला इडल्या देखील दाखवणार आहे। तर चला आता मी पहिली कपड्यांना इस्त्री करते, माझ्या शाळेचा फर्स्ट डे असल्यामुळे आता मी ड्रेसला माझ्या इस्त्री करते। हाय, तर बघा पप्पांचं चाललेलं आहे देवपूजा आणि सकाळ सकाळ सर्व कामं उरकली आणि पप्पांनी केली देवपूजा। आज पप्पांना नाईट होती त्यामुळे, आणि मम्मीने केलेल्या आहेत इडल्या, कारण आज इडल्या मम्मीने रात्रीच इडली भिजत टाकलो आणि केलेल्या आहेत मम्मीने अशी मस्त इडली, सांबार आणि चटणी। तर कशी केलेली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आपण देखील त्याची रेसिपी आहे। शाळेचं म्हणलं की सर्वात पहिल्यांदा सर्व आपल्याला नखं वगैरे क्लीन लागतात आणि अंगठी वगैरे हातातले सर्व काढून ठेवावे लागतं, आणि त्यामुळे मी नखं वगैरे कापत होते। सर्व हातातले काय घातलं होतं सर्व काढून ठेवलेलं आहे, आणि चालली होती शाळेची तयारी। माझं सर्व आवरून मी चालले होते आज शाळेत, आणि मम्मीला देखील बाहेर जायचं होतं, त्यामुळे आता मम्मी आलेली आहे बँकेत। मला शाळेत सोडलं आणि त्यानंतर मम्मीला बँकेतून तर मम्मी गेली ती भाजींडईत, तिथून मम्मीने भाजीपाला देखील घेतला, आणि तिथून भाजीपाला घेतल्यानंतर संध्याकाळी घरी आली मम्मी, आणि मी देखील शाळेतून आलते आता, आणि पप्पांना जायचं होतं कामाला, कारण आज पप्पांना 7 वाजता जरा उशिरा जायचं होतं कामाला आज। पप्पा उशिरापर्यंत थांबणार होते त्याच्यामुळे, आणि मम्मीने केलं असं मस्त चहा, सर्व चहा वगैरे पित होते, आणि पप्पा सर्वांचा चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर पप्पा चालले होते कामाला। संध्याकाळचं किती ढगाळ वातावरण झालेलं, भुरभुर देखील पडली।